स्मारक आहे त्याला आम्ही गती दिली आहे, बाळासाहेबांच्या स्मारकाला आम्ही गती दिली आहे, तिथं सगळे पैशाची तरतूद केली, मी आकड्यामध्ये जात नाही. आणि विद्यार्थ्यांचं देखील शालेय शिक्षण आहे, याच्यामध्ये त्यांची शिष्यवृत्ती आहे, त्याला देखील आपण चालना दिली आहे, वाढ केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की मगाशी पायाभूत सुविधांच्या बद्दल बोललो, मेट्रोचं आपण जे प्रश्न प्रलंबित होते, अडथळे होते ते दूर केले. समृद्धी महामार्ग जो आहे आपण आता जवळपास शिर्डीवरून सिन्नर पर्यंत आता आपण कधी त्याचं उद्घाटन करू शकतो आणि पुढे या वर्षाच्या शेवटीच्या अगोदरच आपण पूर्ण तो ठाण्यापर्यंत मुंबईपर्यंत आणू शकतो. शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक जो आहे त्याला आपण गती देतोय. मुंबई सिंधुदुर्ग जो आहे आपला कोस्टल आहे त्याचं काम सुरू झालंय. ऍक्सेस कंट्रोल ग्रीन फील्ड जो आहे कोकणातला त्याच्यावर आपलं काम सुरू आहे. नागपूर ते गोव्याचं शक्तीपीठ आहे त्याच्यावर आपण काम करतोय. पुण्यातले ट्रॅफिक दूर करण्यासाठी पुणे रिंग रोड आहे तो आपण त्याला चालना देतोय. वसई विरार मल्टीमोडल कॉरिडॉर आहे त्याला आपण चालना देतोय. हे सगळे पायाभूत जे प्रकल्प आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्तीचे प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत त्या महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यामुळे याचा सगळा फायदा होईल, रोजगार मिळतील, मोठ्या प्रमाणावर विकासाची गती वाढेल. आणि त्याचबरोबर मुंबईला देखील आपण त्यासाठी आपण जवळपास 1729 कोटी रुपयाची तरतूद केली. सुशोभीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं काम सुरू आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय संकल्प आपण केलाय, त्याला गती देतोय आपण. सुरू झाले काम. कोळेवाड्याचं सुशोभीकरण, कोळेवाड्याचा विकास ते आपण करतोय. मुंबईमध्ये प्रदूषण मुक्त मुंबई जी आहे त्याच्यावर आपण काम करतोय. हे सगळं मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, आर्थिक राजधानी. देश विदेशातले पर्यटक इकडे येत आहेत, त्याच्यावर आपण मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवून काम करतोय. आणि हे सगळं जे आहे आज आपल्याला मला सांगायला खऱ्या अर्थाने आनंद होतोय की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये विकासाचा जो काही त्या मार्गावर मेगा ब्लॉक होता तो मेगा ब्लॉक आम्ही बुलेट ट्रेनच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी अगदी डिटेलमध्ये जात नाही, तुम्ही सगळ्यांनी आपला अर्थसंकल्प पाहिलाय, ऐकलाय. आणि म्हणून आमच्या संकल्पाचा एकच अर्थ आहे, सबळ महाराष्ट्र आणि सशक्त महाराष्ट्र. एवढंच सांगतो, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची साथ सहकार्य या पुढच्या कारकिर्दीमध्ये कालावधीत मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा या राज्याचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प गेल्या अनेक वर्षामधला हा सर्वोत्कृष्ट हा अर्थसंकल्प आहे. आणि त्यामागे अर्थमंत्री महोदयांचा अभ्यास आणि त्यांचा अनुभव हा याच्यामध्ये कारणी ठरलेला आहे. त्यामुळे बाकी तर विषय आपण पुढे बोलूच. एक मिनिट फक्त आपण आभार मानूया, नंतर प्रश्नोत्तर घेऊया आपण. आता बुके आले त्याच्यामध्ये होते. आणि मी हे प्रमाणित करू इच्छितो की हे तुम्ही सांडलेले बुके आहेत. थँक्यू. नमस्कार मित्र, तारीख घेऊन अजून नाही तुम्ही सीएम साहेबांना कोणाचा आवाज कधी सुरू करायचा आणि कधी बंद करायचा नीट माहिती आहे. पहिल्यांदा तर मी सर्वांचे आभार मानतो की हा अर्थसंकल्प
मांडायची संधी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिली आणि हा तयार करताना त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या ठिकाणी मला लाभलं. आमचे जे दोन्ही अधिकारी या ठिकाणी आहेत यांचं देखील मी अभिनंदन करेन की अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी देखील आम्हाला हा अर्थसंकल्प तयार करण्यात मदत केली. आपण जो प्रश्न विचारला खरं म्हणजे मी जे आकडे वाचले त्या आकड्यांमध्येच आपण ते दिलेलं आहे की आपला एकूण आता 5,47,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे आणि त्याच्यामध्ये जी काही महसुली तूट आहे ती महसुली तूट आपण भरून काढण्याकरता जे काही आपल्याकडे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा वापर करतो आणि जी फिस्कल स्पेस आपल्याकडे आहे जी आपल्याला दरवर्षी केंद्र सरकार आणि आरबीआय आखून देते त्या फिस्कल स्पेसमध्ये आपण निधीची उभारणी करतो आणि आता जो अर्थसंकल्प संपतोय त्या अर्थसंकल्पात किंवा यावर्षीच्या अर्थसंकल्पात आपल्याला दिलेली जेवढी स्पेस आहे त्याच्या कमीच बॉरोईंग आपलं असणार आहे. तेवढं पूर्ण बॉरोईंग करायची आवश्यकता पडणार नाही. म्हणूनच जे काही आर्थिक पॅरामीटर्स आहेत म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट किंवा महसुली तूट जीडीपीच्या 1% आत, त्यानंतर फिस्कल डेफिसिट जे आहे ते 3% आत, या सगळ्या पॅरामीटर्सवर हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी पूर्णपणे बसतोय आणि कुठेही आपण जर बघितलं असेल तर अननॅचरल ग्रोथ घेतलेली नाही. कारण मागील वर्षीचा अर्थसंकल्प समाप्त होताना जो खर्च आहे तो 5,28,000 कोटी आहे आणि यावर्षीचा 5,47,000 कोटी आहे. त्यामुळे कुठेतरी अननॅचरल अर्थसंकल्प वाढवलेला आहे असं कुठेही नाहीये. रिअलिस्टिक अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न केला. ते आता त्या विभागांकडनं त्या संदर्भातला प्लॅन तयार होतो. साधारण आपण बघितलं तर आपली फिस्कल स्पेस जी असते ही 80,000 कोटीपर्यंत असते साधारणपणे, पण आपल्याला तेवढे कधीच घ्यावे लागते. इतने जल्दी थोड़ी बताते एक मिनट इनका फिर आपका छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबद्दल याबद्दल आपण काही यामध्ये याकरता उल्लेख नाही की त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही ती केस लढतो आहोत. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयातनं ती स्थगिती उठवण्यात यशस्वी होऊ. नाही, स्थगिती असताना आपण तरतूद केली तर तो एक प्रकारे अवमान होईल ना कोर्टाचा. आता बघा शेवटी विरोधी पक्षाचं काम काय असतं. त्यांनी 3-4 रिएक्शन सकाळी लिहून आणल्या होत्या पण आमच्या बजेटने त्यांच्या अनेक रिएक्शन बोल्ड केल्या. त्यामुळे आता ते चुनावी म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या ठरलेल्या रिएक्शन त्यांनी दिल्या ते त्यांचं काम आहे आणि आमचा अर्थसंकल्प मांडण्याचं काम आमचं आहे. मी एवढंच सांगतो की हा अर्थसंकल्प आम्ही त्या ठिकाणी ग्राउंडवर अस्तित्वात आणून दाखवू. पूरा जितना आवश्यक पड़ेगा उतना खर्च हम करते ही है. नॉर्मली आप एक बात ध्यान में रखिए कि जब बजट बनता है तो हम लोग जो अपेक्षित खर्चा है उसको बजट करते हैं, लेकिन ये हमेशा होता है कि उससे ज्यादा अपने को पैसा लगता है. इसीलिए अपने को जो सप्लीमेंट्री बजट दिया हुआ है साल में 4 बार लाते हैं अपन, वो इसीलिए दिया हुआ है. तो अगर आवश्यकता पड़ती है तो उसको बढ़ाया जाता है. अब जैसे उदाहरण के तौर पर अभी किसानों को 7,000 करोड़ रुपया 7,500 करोड़ रुपया ये बारिश के कारण देना पड़ेगा ये मालूम तो नहीं था, पर वो देना तो पड़ा तो फिर सप्लीमेंट्री में आता है. बजेटमध्ये इतक्या घोषणा झाल्या आणि इतकी तरतूद केली, आता तुम्ही
मध्यवर्ती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदरच हे बजेट असं समजून तुम्ही निघते? आता असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बजेटचा तर काही संबंध येत नाही. त्या कधी होणार आहेत तर सुप्रीम कोर्टात केस आहे त्याच्यावर ठरेल. एवढंच आपल्याला सांगतो की विधानसभेच्या निवडणुका या आम्ही वेळेवर घेऊ. कुठेही आधी निवडणुका विधानसभेच्या होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, पुन्हा निवडणुकीला सामोरं जाईल आणि पुन्हा निवडून येईल. आरोग्यावरती बजेटमध्ये पुष्कळ तरतूद करू असं जाहीर केलं होतं. आपण यावेळेला बजेटमध्ये 3,500 फक्त नियंत्रण दिलं आहे. आरोग्यावरती आपण कोरोना विरुद्ध पार्श्वभूमीचा विचार करताना कमी निधी खाली निधी बिलकुल कमी नाहीये. आपण जो निधी वाचतो तो कार्यक्रम खर्चावरचा वाचतो. एकूण सगळं बजेट जे आपलं आहे समजा 5,47,000 कोटीचा आहे, तर कार्यक्रम खर्च जो असतो हा 1,50,000 कोटीचा असतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पूर्ण त्याच्या तरतुदी बघाल, उदाहरणादाखल आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल्स नव्हते, ते 700 हॉस्पिटल तयार होत आहेत. नवीन योजना आहे. 14 मेडिकल कॉलेजेसचं बांधकाम आम्ही यावर्षी सुरू करतोय. ही नवीन योजना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं महात्मा फुले जनआरोग्य योजना 1.5 लाखावरनं 5 लाखावर गेली आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल तर आपण नवीन मेंटल हॉस्पिटल्स बांधतोय, नवीन नशामुक्ती केंद्र बांधतोय. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थवर आपल्या योजनाही वाढल्या आहेत आणि त्याच्यावरचा निधी वाढलाय. आपका कैपिटल एक्सपेंडिचर बजट कितना है इस टाइम और लास्ट टाइम से कितना बढ़ाया हुआ है? देखिए, महाराष्ट्र में साधारण अगर हम लोग देखेंगे तो कैपिटल बजट ये केंद्र सरकार कहता है कि जीडीपी के 3% होना चाहिए. अभी हमने जो ईयर समाप्त किया, अभी जो साल समाप्त हुआ, पिछले 8 महीनों में हमने कैपिटल एक्सपेंडिचर को बढ़ाया है और हमने 4% किया है. 4%, 3% किया है, 4%, जो शायद देश में सबसे ज्यादा है. और इस बार भी हम लोग देश में सबसे ज्यादा रहेंगे कैपिटल एक्सपेंडिचर. तो अभी कॅल्क्युलेट करके बताऊंगा मैं. डीसीएम साहेब, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे राज्यावर आणि तुम्ही अमृत योजनेच्या माध्यमातून अनेक घोषणा केल्या, पण तो कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी आणि तूट कमी करण्यासाठी नेमका तुमचा प्लान काय असेल तर तुम्हाला शाश्वत? जोपर्यंत भारत हे विकसनशील राष्ट्र आहे तोपर्यंत कर्जाचा डोंगर कमी करण्याचा विचार हा करता येत नाही. कर्ज घेतलेला पैसा योग्य जागी लागतोय की नाही याचा विचार करावा लागतो. कर्जाच्या संदर्भातले नियम आहेत की एकूण तुमच्या जीएसडीपीच्या किती टक्के कर्ज असलं पाहिजे आणि महाराष्ट्र वेल विदिन लिमिट्स आहे. साधारणपणे 17% असेल, 17% असेल. 25% नाही, जीएसडीपीच्या 25% कर्ज घेता येतं. आपण 17%वर. त्याच्यामुळे आपण आणि म्हणजे अनेक राज्यात जे तुम्हाला प्रगतीशील राज्य वगैरे वाटतात असे अनेक राज्य 24%वर, 25%वर, 26%वर आहे. महाराष्ट्र 17%वर आहे. त्यामुळे जोपर्यंत जसं मी सांगितलं की प्रत्येक राज्याचा दरवर्षीचा कर्जाचा आराखडा केंद्र सरकार आणि आरबीआय तयार करते. एकाही वर्षी आपण या आराखड्याच्या पलीकडे कर्ज घेतलेलं नाही. आपण घेतलं. यावर्षी आपण 68,000 कोटीचं कर्ज घेतोय. 7,07,000 कोटी वगैरे होईल पुढच्या वर्षी. या सगळ्या योजना नवीन जाहीर झाल्या, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात घेतलेलं नाहीये कर्ज, तर हे त्याच्यामुळे होणार आहे. नाही, जेवढं आपण दरवर्षी कर्ज घेतो एवढं आपण दरवर्षी दाखवतो आपल्याला लागत नाही. आपण दरवर्षी जेवढा कर्ज दाखवतो फायनली जेव्हा आपलं बजेट रिकन्साईल होते त्यावेळेस तेवढा पैसा आपल्याला लागत नाही. त्यामुळे याही वर्षी इट विल बी वेल विदिन लिमिट्स. निधीमध्ये ऍक्च्युअल किती वाढ होती? 50 कोटी झाली का? 50 कोटीपर्यंत आता निधी नेला आहे. 50 कोटीपर्यंत. आणि कट किती करणार आहे? याच्या पुढचा कट किती करणार आहे डिपार्टमेंट? कुठलाही कट कुठल्याही डिपार्टमेंटला नाही. हा, एखाद्या डिपार्टमेंटने खर्च कमी केला तर
त्यांना आम्ही सांगितलं आहे की जो खर्च कमी करेल त्याला पुढच्या वर्षी कमी पैसे देऊ. आपण जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आपण शेतकऱ्यांना सर्व्हिस शुल्क करू स्वतःच्या पायावर करू असं म्हटलं होतं आणि आज आपल्याला त्यांना परत डीबीटी मार्फत 6,000 रुपये द्यावे लागतात. म्हणजे आपण फेल ठरलो एका सर्व्हिस शुल्क करण्यात शेतकऱ्यांना. मुळातच ही जी काही योजना आहे या योजनेमध्ये आपण आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकरता ती योजना सुरू केली होती. त्या योजनेला आपण आता डीबीटीच्या मार्गावर आणलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं करणं हे वर्ष आणि 2 वर्षाचा विषय नाहीये. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण ते करतोय. त्यामुळे मला बिलकुल असं वाटत नाही, म्हणजे मी जर राजकीय उत्तर द्यायचं ठरवलं तर मी असं म्हणू शकतो की मधल्या 3 वर्षात शेतकऱ्यांचा यांनी सत्यानाश केला, पण मी असं म्हणणार नाही. कारण कुठलंही सरकार 3 वर्षात शेतकऱ्यांना समृद्धही करू शकत नाही आणि 3 वर्षात शेतकऱ्यांना आपल्या योजनांची कन्सिस्टन्सी काय. तर आज मला हे सांगताना आनंद वाटतो की ज्या योजना आम्ही 2015 ते 19 सुरू केल्या त्याच योजना सरकार 2.5 वर्षात एकही नवीन योजना सुरू करू शकलेली आहे. उलट त्या योजनांना थांबवण्याचं काम मात्र सरकारने केलं. म्हणून मला असं वाटतं की हे परिवर्तन होत आहे. पण हे होत असताना एक लक्षात घ्या की शेवटी ज्याचा आम्ही उल्लेख केलाय, आपली शेती वातावरणाच्या बदलावर अवलंबून आहे. आज कधी अवर्षण होत आहे, कधी अतिवृष्टी होते आणि म्हणून आपण जो क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर असा कार्यक्रम हाती घेतलाय तो याकरताच घेतला. चला कमी करण्याकरता प्रत्येक सरकार सांगतं की आम्ही वित्तीय तूट कमी करू खाली आणू, प्रत्यक्ष होताना काही दिसत नाहीये. काय याचं नाही, आता तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर काही अंशी वित्तीय तूट आपण कमी केली आहे. आपण ऍक्च्युअली वित्तीय तुटीच्या ऍब्सोल्यूट नंबर्समध्ये जात नाही कधी. वित्तीय तूट ही जीएसडीपीच्या किती प्रमाणात आहे. आपला जो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बिल आहे, कायदा आहे, एफआरबीएम कायदा, हा कायदा आपल्याला एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह देतो की इतक्या वर्षामध्ये तुमची वित्तीय तूट इथपर्यंत आली पाहिजे. तर यावर्षी आपण जी वित्तीय तूट दाखवतो ती वेल विदिन द लिमिट्स आहे. ती कायद्याच्या अंतर्गत जे टार्गेट दिलं होतं त्या टार्गेट प्रमाणे आहे. देखिए, आप सभी जानते हैं कि 2-2.5 साल कोरोना में क्या हुआ और उसके बाद पूरे देश की अर्थव्यवस्था के ऊपर उसका परिणाम हुआ, लेकिन हमारा देश उसमें से उभर रहा है. और मुझे लगता है कि 1-2 साल में हम वो जो हमारा सारा लॉस हुआ है उसको भर के निकाल पाएंगे. जी, देखिए, मराठवाड़ा को इतना मिला है उसकी एक लिस्ट ही आपको हम दे देंगे. नहीं, मुंबई गोवा हायवे जो आपण म्हणाला त्या संदर्भात तो केंद्र सरकार म्हणजे तो NHAIचा आहे, पण आम्ही पाठपुरावा करतो तो वेगाने कंप्लीट करण्याचा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.